डोनाल्ड ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅरिफची अनाउन्समेंट केली. म्हणजे तुम्ही जेवढा टॅक्स अमेरिकन मालावरती देशात तुमच्या आयात करताना लावणार तेवढाच टॅक्स आम्ही सुद्धा लावणार. या रेसिप्रोकल टॅरिफमुळे जगभरातल्या स्टॉक एक्सचेंजमध्ये एक हाहाकार उडाला, मोठी करेक्शन झाली. स्वतः अमेरिकन स्टॉक एक्सचेंजमध्ये सुद्धा एक फार मोठं करेक्शन झालं. येणाऱ्या काळात अजूनही होऊ शकतं. पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या या तडाख्यातून एक इंडियन सेक्टर मात्र वाचलं आहे, ज्यांना या रेसिप्रोकल टॅरिफ जे इंडियासाठी आता त्यांनी 26 ते 28% सांगितलंय त्याच्यामधनं पूर्णपणे एक्झम्पशन मिळालंय, त्यांची सुटका झाली आहे. ते म्हणजे फार्मा सेक्टर. अमेरिकेत जेवढी औषधं आयात होतात त्यातली 12% औषधं ही इंडियन फार्मास्युटिकल कंपन्यांमधनं आयात होतात. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी या सेक्टरला पूर्णपणे एक्झम्पशन दिलंय. त्यामुळे येणाऱ्या काळात या सेक्टरमध्ये कदाचित काही चांगली मूव्ज बघायला मिळू शकतात. व्हिएतनाम आणि चायना यांच्यावरती जे रेसिप्रोकल टॅरिफ लावलंय अनुक्रमे 48% आणि चायनावरती 30 ते 40%. याच्यामुळे जे टेक्सटाईल मार्केट आहे चायना आणि व्हिएतनाम मधल्या याला फार मोठा फटका बसणार आहे. कारण अमेरिकेतले बहुतांश कपडे हे चायना, बांगलादेश आणि व्हिएतनाम या देशांमधनं येतात. जर हेच टॅरिफ ह्या देशांवरती राहिलं तर त्याचा इनडायरेक्टली फायदा इंडियन टेक्सटाईल स्टॉक्स जे रेडीमेड गार्मेंट्स तयार करतात त्यांना होऊ शकतो.